चला फर्स्ट चॅप्टरचा थर्ड पार्ट कोणता आहे? फर्स्ट चॅप्टरचा झाला आपला थर्ड पार्ट, फर्स्ट चॅप्टर. ठीक आहे. हा, तर आता फर्स्ट चॅप्टरचा थर्ड पार्ट मध्ये काय पाहायचं आपल्याला बघायचं आहे लक्षात. तर सगळ्यात पहिले आहे ना ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. ऑड नंबर म्हणजे काय? पाचवा टाईप चालू होता आपला. याच्या आधी आपण काय काय शिकलो? नॅचरल नंबर शिकलो, होल नंबर शिकलो, त्यानंतर आपण इंटिजर शिकलो, त्यानंतर पॉझिटिव्ह नंबर शिकलो, निगेटिव्ह नंबर शिकलो, त्यानंतर आता हा इवन नंबर शिकलो. आता शिकायचं आपल्याला ऑड नंबर. तर पटकन 2 मिनिटात आपण रिव्हिजन करून घेऊ. हां सांगा. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे 1च्या समोरचे, 1च्या समोरचे. हा, होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या 0च्या समोरचे. त्यानंतर तिसरं इंटिजर म्हणजे पूर्णांक. इंटिजर म्हणजे पूर्णांक. आता पूर्णांक म्हणजे काय असते? तर ग्रुप असते बेटा. कशाचा ग्रुप असते? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरोचा. पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर आणि झिरोचा काय असते? ग्रुप असते. मग पॉझिटिव्ह नंबर म्हणजे धनसंख्या, निगेटिव्ह म्हणजे ऋण संख्या आणि झिरो म्हणजे झिरो. हा, तर पॉझिटिव्ह नंबरला प्लसचं साइन असते की नसते? यस असते. हा, किंवा चिन्ह नसलं तरी चालते. निगेटिव्ह नंबरच्या सोबत मायनसचं चिन्ह असते. आणि झिरो एक इम्पॉर्टंट पॉईंट लिहून दिला होता, झिरो इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह. याचा अर्थ झिरो पॉझिटिव्ह सुद्धा नाही, झिरो निगेटिव्ह सुद्धा नाही, म्हणजे धनसंख्या सुद्धा नाही आणि ऋण संख्या पण नाही. कोण? झिरो. त्यानंतर आपण शिकलो होतो इवन नंबर. इवन नंबर म्हणजे ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असते त्याला म्हणायचं इवन नंबर म्हणजे समसंख्या. चला रिव्हिजन झाली. आता घ्या ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. ऑड नंबर म्हणजे विषम संख्या. आता विषम संख्या काय असते है ना? जसं धन आपलं पॉझिटिव्ह आपलं हे काय म्हणतात समसंख्या होती, इवन नंबर होती. जसं इवन नंबर होता, इवनच्या उलट काय बेटा? ऑड आहे. समाच्या उलट काय? विषम आहे. याच्यात काय होतं की ज्याच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 लागते त्याला आपण इवन म्हणतो. तसंच ज्याच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 येते त्याला आपण ऑड म्हणायचं. काय म्हणायचं? ऑड. बरं, तर इवन नंबर मध्ये एक इम्पॉर्टंट घेतलं नव्हतं आपण बहुतेक. तर इवन नंबर मध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे बेटा की त्याला 2 ने डिवाइड होते इवन नंबरला, है ना? पण ऑड नंबरला 2 ने डिवाइड होत नाही. कधीच 2 ने डिवाइड होत नाही. हा इम्पॉर्टंट पॉईंट होता, लक्षात ठेवा. त्यानंतर प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स म्हणजे काय? तर मूळ संख्या. प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या. ज्या नंबरला फक्त 2च नंबरने डिवाइड होते. काय म्हटलं? ज्या नंबरला फक्त 2च नंबरने डिवाइड होते. कोणकोणत्या? 1 and itself. ठीक आहे ना? एकने आणि स्वतःने डिवाइड होते. आता मी जर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हटलं, मी तुम्हाला विचारलं 5 ला कशाने डिवाइड होते? 5 ला कशाने डिवाइड होते? तर 5 ला तुम्ही म्हणाल सर 5 ला 1 ने डिवाइड होते, 2 नव्हते का? नाही होत. 3 नव्हते का? नाही होत. 4 नव्हते का? नाही होत. मग 5 नव्हते का? यस. तर 1 ने होते आणि स्वतःने होते. 1 ने होते आणि स्वतः इटसेल्फ. 1 ने होते आणि स्वतःने डिवाइड होते. जर 1 ने आणि स्वतःने डिवाइड होत असेल तर त्याला म्हणायचं प्राईम नंबर. फक्त 1 ने आणि स्वतःने. हा, फक्त हा शब्द आहे इथं. फक्त. ठीक आहे. हा फक्त शब्द त्याच्यासाठी दिलेला आहे. हा फक्त आणि तो कोणती शब्द दिलेला आहे त्यासाठी की फक्त 1 ने आणि स्वतःने जर डिवाइड होत असेल तर त्याला काय म्हणायचं बेटा? प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या. आता जर तुम्हाला विचारलं 8 मूळ संख्या आहे का? 5 8 ला कशाने डिवाइड होते है ना? 1 ने होते. 1 ने प्रत्येक नंबरला डिवाइड होत असते, लक्षात ठेवा. 1 ने प्रत्येक नंबरला डिवाइड होते. 2 नव्हते का? यस. 4 नव्हते का? यस. 8 नव्हते का? यस. म्हणजे किती नंबरने डिवाइड झालं बेटा? 4 नंबरने डिवाइड झालं. म्हणजे हा प्राईम नंबर नाहीये. प्राईम नंबर साठी फक्त किती नंबर पाहिजे? 2च पाहिजे. प्राईम नंबर साठी किती पाहिजे? फक्त 2 संख्या, है ना? प्राईम नंबर साठी किती पाहिजे? फक्त 2 संख्या. जर 2 संख्यांनी डिवाइड होत असेल कोणकोणते ते 1 आणि itself तरच त्याला काय म्हणायचं? प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या म्हणायचं. हा, जर 2 पेक्षा जास्त नंबरनं जर डिवाइड होत असेल तर त्याला काय म्हणायचं? कंपोजिट नंबर म्हणायचं. काय म्हणायचं? कंपोजिट नंबर. कोणाला म्हणायचं कंपोजिट नंबर? ज्याला 2 पेक्षा जास्त नंबरनं डिवाइड होते. जसं फॉर एक्झाम्पल मी जर 12 घेतलं, 12 ला कशाने डिवाइड होते? सर 1 होते, सर 2 होते, सर 3 होते, सर 4 ने डिवाइड होते, सर 6 ने डिवाइड होते, सर 12 ने डिवाइड होते. किती नंबरने डिवाइड झालं रे? 2 पेक्षा जास्त नंबरने डिवाइड झालं. याचा अर्थ तो कंपोजिट नंबर आहे. ठीक आहे. हा, जर 2 पेक्षा कमी नंबरने डिवाइड होत असेल तर तो
फक्त जर 2 नंबरने डिवाइड होत असेल तर त्याला काय म्हणायचं, प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या. जर 2 पेक्षा जास्त नंबरने डिवाइड होत असेल तर त्याला काय म्हणायचं, कंपोजिट नंबर. झालं म्हणजे संयुक्त संख्या. मग आता इथे लक्ष द्या, 1 पासून तर 100 पर्यंत, 1 पासून तर 100 पर्यंत जेवढे काही मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहेत, तेवढे पार्ट करून ठेवणे. काय म्हटलं, 1 पासून तर 100 पर्यंत जेवढे काही प्राईम नंबर्स आहेत सगळे काय करायचे, पार्ट करून ठेवायचे. हा तर 2 पहिला प्राईम नंबर, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि लास्ट मध्ये 97. तर हे सर्वचे सर्व प्राईम नंबर्स आहे. हे प्राईम नंबर बेटा पार्ट करून ठेवायचे आहे. क्लिअर, हे प्राईम नंबर्स पार्ट करून ठेवायचे आहे. ठीक आहे. हे प्राईम नंबर्स विचारते, टोटल प्राईम नंबर्स किती आहे, टोटल प्राईम नंबर्स 25 आहे. टोटल प्राईम नंबर्स किती आहे, 25. क्लिअर. हा टोटल मध्ये काय, 1 पासून तर 100 पर्यंत, 1 पासून तर 100 पर्यंत प्राईम नंबर्स किती आहे, 25 प्राईम नंबर आहे, 25 मूळ संख्या आहे. तसे तर खूप सारे आहेत, तसे इन्फिनिट, काही त्याचा प्रॉब्लेम नाही. हा त्याच्यानंतर एकच प्राईम नंबर आहे, तो इव्हन आहे. तुमच्याजवळ जेवढे काही प्राईम नंबर्स आहेत, तुमच्याजवळ जेवढे काही मूळ संख्या आहेत, त्यात फक्त एकच नंबर आहे जो काय इव्हन आहे. इव्हन म्हणजे समूह. आता शिकलो आपण, त्याच्या शेवटी 0 to 468 असते, त्याला काय म्हणायचं, समसंख्या म्हणायचं. तर हा 2 जो आहे ना बेटा, तो इव्हन नंबर आहे म्हणजे समसंख्या आहे. क्लिअर. त्यानंतर आपण कंपोजिट शिकलो. कंपोजिट मध्ये काय शिकलो आपण, ज्या संख्येच्या शेवटी, असं शिकलो का, काय शिकलो मग, ज्या संख्येला फक्त 2 ने डिवाइड होते, सॉरी 2 नंबरने डिवाइड, 2 पेक्षा जास्त नंबरने डिवाइड होते. जसं मी अजून एखादा नंबर घेतो, मी म्हटलं 18 ला कशा डिवाइड होते, 18 ला बेटा 1 ने डिवाइड होते, 18 ला बेटा 2 ने डिवाइड होते, 3 ने होते, है ना, 6 ने होते, 9 ने होते आणि 18 ने डिवाइड होते. 2 पेक्षा जास्त नंबरने डिवाइड झालं, है ना, 2 पेक्षा जास्त नंबरने डिवाइड झालं तर समजून जायचं की तो काय कंपोजिट नंबर आहे म्हणजे संयुक्त संख्या आहे. मग आता इथे मी 2 इम्पॉर्टंट पॉईंट लिहून दिलेले आहेत. इम्पॉर्टंट पॉईंटवर लक्ष ठेवायचं, कारण ह्याच पॉईंट्सवर प्रश्न विचारले जात असते जास्तीत जास्त, म्हणजे मुलांना जमत नाही. हा तर कंपोजिट नंबर, तर इम्पॉर्टंट मध्ये पहा काय झालं, 1 is neither prime nor composite. 1 is neither prime nor composite. 1 is neither prime nor composite. 1 प्राइम नहीं है, कंपोजिट नहीं है, म्हणजे मूळ पण नाही आहे आणि संयुक्त सुद्धा नाही आहे. 1 मूळ नाही आहे आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही आहे. 2 हे सांगितलं मी, 2 is the even prime number. 2 is the even prime number only. 2 is the only even prime number. 2 फक्त एकटाच आहे जो सममूळ संख्या आहे, एकटाच आहे जो सममूळ संख्या आहे, बाकी कोणती सममूळ संख्या आहे नाही. हे इथपर्यंत क्लिअर असेल तर हा झाला तुमचा थर्ड पार्ट. सोमवार घेऊ आपण फोर्थ पार्ट मध्ये. चलो ठीक आहे, बाय.